प्रॅक्टिस सेट 6.1 फोर्थ एक्झाम्पल पहा. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, then find the values of sec theta, cos theta and sin theta. ओके, तर असा क्वेश्चन आहे. तर आता याचा आपल्याला हे सोडवायचं कसं आहे पहा. सोडवताना आपल्याला जे रिलेशन सुरुवातीला दिलेलं आहे तर ते रिलेशन आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याच्यावरून 1 मिळवायचा आहे. रिलेशन काय दिलेलं आहे पहा. 5 sec theta 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. आता आपल्याला हे -12 कोसेक थिटा आहे ते या साईडला घ्यायचे आहेत. देअरफॉर 5 sec theta is equal to, तिकडे ते प्लस होतील, 12 cosec theta. आता आपल्याला हा रेशिओ घ्यायचा आहे, म्हणजे हे कोसेक थिटा आहेत ते या साईडला घ्यायचे, म्हणजे सेक थिटा अपॉन कोसेक थिटा होतील. बघा नेक्स्ट स्टेप, सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू, हे आता 5 आहेत ते इकडे घ्यायचे, 12/5 होतील. 12/5. आता सेक थिटा अपॉन कोसेक थिटा यांचे जे व्हॅल्यू आहेत ते आपल्याला ठेवायचे. पहा व्हॅल्यू, सेक थिटा मीन्स 1/cos थिटा, 1/cos थिटा अपॉन कोसेक थिटा हे साइनचा इन्व्हर्स आहे. बघा सेक थिटा हा कॉसचा इन्व्हर्स आहे, त्यामुळे सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा, आणि कोसेक थिटा हा साइनचा इन्व्हर्स आहे, लक्षात ठेवा. आणि साइनचा इन्व्हर्स असल्यामुळं आपल्याला इथे काय मिळणार आहे, कोसेक थिटाची व्हॅल्यू 1/sin थिटा मिळणार. 1/sin थिटा, 1/sin थिटा is equal to 12/5. 12/5. आता आपल्याला इथे डिवाइड आहे आणि त्यामुळे आपल्याला हे कसे करायचे पहा. सिंप्लिफाय करताना 1/cos थिटा इंटू sin थिटा अपॉन 1 इज इक्वल टू 12/5. 12/5 म्हणजे इथे आपल्याला देअरफॉर 1 इंटू sin थिटा मिळाली. sin थिटा अपॉन cos थिटा इंटू 1 cos थिटा इज इक्वल टू 12/5. आता पुन्हा इथे पहा, sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू tan थिटा. इथे मिळतील tan थिटा इज इक्वल टू 12/5. 12/5. आता इथे रिझन लिहायचं आहे, वरती पण आपल्याला रिझन लिहावं लागेल. तर इथे आपण काय यूज केलेलं आहे ते लिहायचं आहे. तर इथे sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू tan थिटा. तर हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे, तर ते आपल्याला इथे रिझन लिहावं लागेल. तसंच इथे आपण काय काय यूज केलं तर ते पण आपल्याला इथे लिहावं लागेल. इथे पहा आपण काय यूज केलेलं आहे, तर फॉर्म्युला लिहायचा आहे, म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा.
आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, 1 अपॉन साइन थिटा. तर हे असं आपल्याला रिजन ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल. ओके. हा, तर हे आपल्याला इथे फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला जर माहिती नसतील, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण म्हणतो त्याला, तरी जर ते माहिती नसेल तर आपल्याला एक्झाम्पल सोडवता येणार नाही. तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आपण सिक्वेन्स घेताना कसा घेतलाय पहा. सुरुवातीला साइन, नंतर कॉस, नंतर टॅन, त्यानंतर कॉट, सेक आणि कोसेक असा सिक्वेन्स का घेतला, लक्षात राहायला सोपं जावं म्हणून. म्हणजे याच्या आधारे आपल्याला कसं सांगता येतं पहा, साइन आणि कोसेक एकमेकांच्या इन्व्हर्स आहेत. त्यामुळे साइन थिटा इज इक्वल टू, आपण इथे इन्व्हर्स आहेत म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा हा फॉर्म्युला पहा, इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 1 upon cosec theta and cosec theta is equal to 1 upon sin theta. पहा, हे इन्व्हर्स आहेत साइन आणि कोसेक, म्हणून असं आपल्याला इथे 3 फॉर्म्युला आहेत ते असं आपल्याला मिळतात पहा. तर इथे साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. सेम टू सेम इथे लक्षात यायला पाहिजे, कॉस आणि सेक इन्व्हर्स आहेत. मग आपण फॉर्म्युला कसा लिहिणार, cos theta into sec theta is equal to 1, therefore cos theta is equal to 1 upon sec theta and sec theta is equal to 1 upon cos theta. लक्षात आलं. आता त्याच पद्धतीने इथे पहा, tan theta into cot theta is equal to 1, therefore tan theta is equal to 1 upon cot theta and cot theta is equal to 1 upon tan theta. आणि मग टॅन थिटाचा सेपरेट फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. टॅन थिटाचा सेपरेट फॉर्म्युला साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे आणि कॉट थिटाचा फॉर्म्युला त्याच्या इन्व्हर्स बरोबर कॉस थिटा कॉस थिटा अपॉन साइन थिटा. तर हे फॉर्म्युले लक्षात राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पहा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1, therefore sin theta is equal to 1 upon cosec theta, cosec theta is equal to 1 upon sin theta. Then cos theta into sec theta, cos theta into sec theta is equal to 1, cos theta into sec theta is equal to 1 and cos theta is equal to 1 upon sec theta and sec theta is equal to 1 upon cos theta. Tan theta कसं सांगितलं, tan theta into cot theta is equal to 1, tan theta is equal to 1 upon cot theta is equal to 1 upon tan theta. Then tan theta चा फॉर्म्युला इथे पहिला sin theta upon cos theta and cot theta is equal to cos theta upon sin theta. तर हे फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी सांगितलेलं आहे. तर हे लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके. आता एक्झाम्पल सोडवताना आपण कुठे आलो आहोत पहा, तर हे फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, लक्षात राहणं गरजेचं आहे. आता इथे आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काढली पहा. आता टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली तर पुढच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, तर फॉर्म्युला आयडेंटिटीज यूज करून आपल्याला सोडवता येतं. आपण या अगोदर सोडवलेत बघा एक्झाम्पल. तर आयडेंटिटीज यूज करून सुद्धा आपण सोडवू शकतो, किंवा दुसरी मेथड म्हणजे डायग्राम काढून सुद्धा आपल्याला ते सोडवता येतं. यापूर्वी आपण डायग्राम काढून सुद्धा सोडवलेलं आहे आणि आयडेंटिटीज यूज करून सुद्धा सोडवलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला इथे व्हॅल्यू मिळालेली आहे कोणाची, तर टॅन थिटाची. तर टॅन थिटाची इथे व्हॅल्यू मिळालेली आहे, मी इथे बॉक्स मध्ये ठेवलेली आहे ती. आता याच्या आधारे आपल्याला पुढची व्हॅल्यू म्हणजे काय काय सोडवायचं आहे पहा. तर इथे सेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. सेक थिटाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपण कोणता फॉर्म आयडेंटिटीज यूज करू शकतो पहा. यापूर्वी आपल्याला आयडेंटिटी झालेली आहे
आणि एक्झाम्पल सुद्धा सोडवलेली आहेत. बरोबर ना? कोणती आयडेंटिटी यूज करायला पाहिजे पहा. टॅन थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि सेक थिटाची काढायची असेल तर आपल्याला झालेला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर याच्यात इथे टॅन थिटाची व्हॅल्यू ठेवायची, सेक थिटाची व्हॅल्यू मिळेल आणि नंतर मग आपण त्याच्या आधारे साइन थिटाची व्हॅल्यू कशी काढायची तर तो पुढचा भाग आहे. साइन थिटाची व्हॅल्यू काढायची झाली तर पुढची नेक्स्ट आयडेंटिटी किंवा आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा हा फॉर्म्युला यूज करता येईल आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काढता येईल. बघा मी काय म्हणतोय, तर याच्या पुढे आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू मिळाल्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू कशी काढायची आहे तर त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे 1 अपॉन सेक थिटा आणि याच्यात सेक थिटाची व्हॅल्यू ठेवून कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढता येते कॉस थिटाची. आणि कॉस थिटाची मिळाली की साइन थिटाची कशी काढायची आहे तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि मग साइन थिटाची व्हॅल्यू काढायची. इथे कॉस थिटाची व्हॅल्यू ठेवायची इथली, ही लक्षात ठेवा. म्हणजे एवढे तुम्हाला फॉर्म्युले यूज करावे लागतील. ओके. तर आता इथे सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा एवढ्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर असं आपल्याला इथे आयडेंटिटीज यूज करावे लागतील. एक्झाम्पल थोडं मोठं होईल. तर ज्यावेळी असे जास्त रेशिओ काढायचे असतात तर त्यावेळी आपण डायग्राम मेथड वापरायचे आणि डायग्राम मेथड वापरली तर आपल्याला सोपं जातं आणि जेवढे मॅक्झिमम रेशो दिलेले असतील किंवा काही काही वेळा एक्झाम्पल मध्ये रिमेनिंग ऑल रेशिओज काढायला सांगतात तर त्यावेळी डायग्राम मेथडच यूज करायची. डायग्राम मेथड यूज केली तर कमीत कमी वर्डिंग मध्ये आपल्याला आन्सर मिळतं. म्हणून आपल्याला इथे डायग्राम मेथड यूज करायची आहे हे लक्षात घ्या. डायग्राम मेथड यूज करत असताना आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तर एक ट्रायंगल घ्यायचा आहे, राईट अँगल ट्रायंगल. इथे एक मी राईट अँगल ट्रायंगल घेतला. तर याला आपण नेम देऊ ABC आहे. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल C आपण थिटा घेऊ. ओके. म्हणजे आता इथे कन्सिडर ट्रायंगल ABC, कन्सिडर ट्रायंगल ABC such that, तर याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे पहा. तर इथे अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल C इज इक्वल टू थिटा. आता ऑलरेडी आपल्याला एक व्हॅल्यू मिळालेली आहे पहा, टॅन थिटाची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. तर इथे आपल्याला टॅन थिटा इज इक्वल टू 12/5 ऑलरेडी आपल्याला लिहिलेली आहे. तर याला आपण नंबर द्यायचा आहे 1. याचा पुढे आपल्याला यूज करायचा आहे. आता इथे डायग्रामचा जर वापर केला तर आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू कशी लिहिता येईल पहा. फ्रॉम डायग्राम टॅन थिटा इज इक्वल टू, टॅन थिटा म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं आहे OA म्हणून सांगितले तुम्हाला, O अपॉन ए. हे काय लिहायची गरज नाही, आपल्या माहितीसाठी आहे. तर O मीन्स अपोजिट साइड, अपोजिट साइड्स मीन्स AB अपॉन ऍडजेसंट साइड BC आहे. ऍडजेसंट साइड काय आहे BC. ओके. तर इथे जस्ट अ मिनिट. तर इथे AB अपॉन BC मिळालेला आहे. ओके. तर आता इथे पहा आपण याला नंबर 2 दिला. तर फ्रॉम 1 and 2 पहा, 10 फ्रॉम 1 and 2. तर इथे राईट हँड लेफ्ट हँड साइड इक्वल आहे पहा. इथे टॅन थिटा आहे, लेफ्ट हँड साइड काय आहे इक्वल आहे आणि लेफ्ट हँड साइड इक्वल असल्यामुळे इथे पहा, इथे टॅन थिटा आहे, इथे टॅन थिटा आहे.
इक्वल असल्यामुळे आपण इथे राईट हँड साइड इक्वल घेऊ शकतो, म्हणजे इथे AB अपॉन BC इज इक्वल टू 12 अपॉन 5 आपण इथे घेऊ शकतो. बघा, फ्रॉम 1 एन टू AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू 12 अपॉन 5, 12 अपॉन 5. आता इथे आपण कॉमन मल्टिपल घ्यायचा आहे. कॉमन मल्टिपल आपल्याला काय घ्यायचं आहे पहा. कॉमन मल्टिपल इथे आपण के घेतो. सोडवलेलं आहे या टाइपचं एक्झाम्पल आपण. त्यामुळे आपण इथे सुरुवातीला कॉमन मल्टिपल जर के घेतला तर आपल्याला काय मिळेल पहा. जस्ट अ मिनिट. लेट कॉमन मल्टिपल बी के घेतला तर आपण इथे AB साइड पहा. AB आपण 12K होईल ती. देअरफॉर AB इज इक्वल टू 12K. AB इज इक्वल टू 12K and BC इज इक्वल टू 5K. BC इज इक्वल टू 5K. इथे पहा AB 12K आणि BC आहे 5K. आता आपल्याला AC शोधायची आहे, त्यामुळे इथे बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम नुसार काय होईल पहा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. AB मीन्स 12K ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC मीन्स 5K स्क्वेअर. ओके. म्हणजे इथे 144K स्क्वेअर प्लस 25K स्क्वेअर, 25K स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला आता इथे 169K स्क्वेअर मिळाली. ओके. म्हणजे ही AC स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. आता टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ दी साइड वी गेट AC इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट 13K. म्हणजे आपल्याला इथे AC ची व्हॅल्यू मिळालेली आहे 13K. इथे पहा 13K मिळाली. तर याच्या आधारे आपल्याला ऑल रेशिओ शोधून काढता येतात. जसे की आता आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. पहा आता सेक थिटा. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू सेक थिटा काढताना आपण HA लक्षात ठेवायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसंट साइड. आता इथे हायपोटेन्यूज काय आहे पहा. AC अपॉन ऍडजसंट साइड BC. आता याच्या व्हॅल्यू ठेवा. AC ची व्हॅल्यू आहे 13K अपॉन BC ची व्हॅल्यू आहे 5K. BC ची व्हॅल्यू आहे 5K. इथे के कॅन्सल होतील आणि 13/5 मिळतील. 13/5 मिळतील. तर ही सेक थिटाची व्हॅल्यू झाली. म्हणजेच देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 13/5. तर आता इथे सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली. याच पद्धतीने आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली. त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे पुढची व्हॅल्यू काढता येते. आता पुढची व्हॅल्यू काढत असताना कोणाची काढायला पाहिजे पहा. आता आपल्याला व्हॅल्यू जी काढायची आहे तर ती कॉस थिटाची काढायची आहे. कॉस थिटा घेताना आपण कसे घेतो पहा. तर कॉस थिटा घेताना आपण कॉस थिटा AH लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलेलं आहे. कॉस थिटा साठी काय लक्षात ठेवायचं आहे. AH लक्षात ठेवायचं आहे. AH मीन्स ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज.
पहा आता जस्ट मिनिट. हा, cos theta. cos theta means AH, adjacent side upon hypotenuse. adjacent side कोणती आहे पहा, BC. BC upon AC. BC आहे 5K अपॉन AC आहे 13K. K कॅन्सल झाले, 5 अपॉन 13 मिळाले. Therefore cos theta is equal to 5 upon 13. 5 upon 13. तर इथे आपल्याला ही cos theta ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता याच पद्धतीने आपल्याला उरलेली जी आहे ती व्हॅल्यू काढायची आहे. उरलेली व्हॅल्यू म्हणजे राहिली साइन थिटा. जस्ट मिनिट. हा, साइन थिटा पहा. साइन थिटा इज इक्वल टू OH लक्षात ठेवायचं आहे. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड आहे AB अपॉन हायपोटेन्यूज आहे AC, म्हणजे 12K अपॉन AC 13K. K कॅन्सल झाले, 12 अपॉन 13. and therefore sin theta is equal to 12 अपॉन 13. तरी आपल्याला लास्टची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर इथं आपल्याला मिळालेली आहे ती व्हॅल्यू. तर इथे आपलं आन्सर संपलेलं आहे, लक्षात घ्या. इथे शेवट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. ओके, आपली वेळ संपलेली आहे. आपण इथे थांबू. जस्ट मिनिट.